इथं त्याचं हे म्हणजे चिमटा खोलायचं सर्कल धाव इथं याने चिमटा खोलतो आणि बघा असं चिमटा खोलतो असं हे जेव्हा इथे येईल ना त्यावेळेस असा चिमटा खोलतो. ओ भाई साहब गाईज ज्यांनी बनवलं ना सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर गाईज आज आपला ब्लॉग 159 दिवस. तर गाईज मी झालो कुठं गावाकडं आणि तिकडे यायचं ब्लॉग नाही काढता आला कारण की सकाळ धरून सकाळ उठलो लगेच निघलेलो इकडं. आत्ता आलो रानात. तेव्हा मी माझी सांगतो इंटरेस्टिंग गोष्ट घेतलेली आपण टोकन यंत्र. गाईज पहिले ज्याची हे होते ना फिरक्या तेव्हा द्यायच्या तुरीच्या, आता आपण कपाशीच्या. गाईज जिथं 4-5 माणसं लागतात तिथं फक्त तिथं 2च माणसात काम होतं. पुढं रेगाट आणि हे मशीन 2च माणसात काम होतं. फक्त जर ॲडजस्टमेंट जर बाहेर नाही गे झालं बघू त्याचा रिव्ह्यू. मी तर आणखी नाही पाहिलं, यांनी लावलेलं आहे बघू पॅडक्रॉपचं आहे. हे सगळं पाणी काही अडले का हां काय बोल बरं. गाईज हे जे पाणी वगैरे आलेत काही स्प्रिंगा मार्टून वगैरे त्याचं मॅन्युअल स्क्रू काय कडे चाकू आहे काय लंकी वगैरे सगळं आलेलं गाईज. जर लाव हे बघा त्याचा धान्य टाकायचं बॉक्स म्हणजे बी सीड वगैरे टाकायचं याच्यात असं लावून घ्यायचं आणि लगेच टोकायला सुरुवात करायचं. आधी बरं गाईज रेगा मारायचं काम चालू आहे. पुढं आधी रेगा मारावं लागतं, त्याच्यानंतर मग त्या रेगावर मशीन चालवावं लागतं. बघा मशीन काय त्याचं सिस्टम कशी माहिती आहे का. हे बघा इथं त्याचं हे म्हणजे चिमटा खोलायचं सर्कल धाव इथं याने चिमटा खोलतो आणि बघा असं चिमटा खोलतो असं हे जेव्हा इथे येईल ना त्यावेळेस असा चिमटा खोलतो लगेच बी पडती. आणखी जुन्या पद्धतीने आपल्याकडे सर्कल लावली जाते मित्रांनो ह्या मशीनने म्हणजे ह्या यंत्राने हाताच्या. आता केलं तर आपण दरवर्षी बैलांनी लावायला सुरुवात म्हणजे बैलांनी रेगा वाढायचं, पण आता मशीन आणलंय ना त्यानेच करावं लागतं. बैल आपले छाडले त्याच्यामुळे का याच्यामुळे करतो आपण. तर गाईज फायनली आपलं वरचावर झालेलं आहे सगळं लावून टोकन यंत्राने. गाईज एवढं भारी लावतं का नाही घेवर येत असतात नाही दाखवतो गाईज मी. ओ भाई साहब गाईज ज्यांनी बनवलं ना त्यांनी खरंच डोकलून बनवला. किती चिकलू गायच किती पण चिकलू तरी बी खाली जमिनीत घालतं म्हणजे घालतंच. गाईज फायनल झालं. आता बप्पूची पोरं लिखत वातावरण बघा थोडंसं पाऊस येणार आहे कारण की आभाळ पण तर झालं आहे. मग जेवढ्या येतात तेवढ्या आणतो. कोणत्या कंपनी आणायच्या कोणत्या आणायच्या लय भारी माल चला फाट्या उघडा असेल का बापू. तर काहीच आपलं फायनल त्या रानात लावून आपण खालच्या रानाला आलेलं तर खालच्या रानात आपलं बरं सावरलेलं आहे
खालचा झोडा काय केलंय टोकून नंतर डायरेक्ट मागं पिळलंय बैलाला. दोन्ही पण पेरणी होतात, खताची पण पेरणी होती, लगेच मागं मूग पण लावून होतोय. ही लाईन आणि ही लाईन राहणार आहे आपली तुरीची, ही एक आणि ही एक, मध्ये राहणार आपला मूग. तर तुरलं लावतात हे सगळं लेबर, चौघजण लावतात आणि मूग, आणि ती पण एकदम सेम चालते. तर पुढं खत पण पडतंय, मागं मूग पण लागतोय, असं जुगाड केलेलं आहे. मग मूग आहे का म्हणजे आहे थोडासा. गाई पण पेंडली लागते, कारण की नाही का टिपणीपासून तरी लांब लांब चालत होता ना टोकल्यानंतर, तोपर्यंत माती वाळायची. पण आता काय होतं माहिती आहे का, माती वाळायला चान्सेस भेटत नाही, डायरेक्ट वाळत चालतंय मशीन. पण ते एकदम ॲक्युरेट बी सोडतं, म्हणजे सोडतंय त्याच्या मापावर. माती लई गुत्ती. तुम्ही लई आवरलं बेटा सांगा ना. काही आबाळ पण आलंय, हे बी बात सही आहे. चल चला आता सुरुवात करू आपण. माझ्याकडे खत पेरायला आहे. काय जोडा का चलत आहे. हो 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 हो, जोड काय झालं काहीच, झाडाचं नाव बैल कुठे गेले. पण माझं खत टाकायचं राहिला काहीच, मला ते पण उचलून इकडल्या तासात मांडू लागेल. काहीच बघा जोडा फक्त जराशी नाही का इकडून मागून वरती उचलून जावा, कारण माती जास्त लावायची काही गरज नाही त्याला. पुढं ती पण चालू आहे, खत पेरणी प्लस लगेच मागं लागवड लगेच चालू आहे. गाईज असे नाही का असे ताण राहत नाही, जागच्या काम होऊन जातं. फक्त आता उगलं पाहिजे, उगणार तर हायची 100-100%. पण डाऊट कसं येतं माहिती आहे, एवढं चिखल वाला आहे तेवढ्या टोकून नंतर चालायचं म्हणजे जोक नाही. तसं काही आपण जर त्याची ॲक्युरेसी पाहिजे ना, म्हणजे यायला पाहिजे ना, तो फार केलेली आपण हे केलेलं आहे सोडायचं जुगाड, आणि ते आतून किती केलेली आहे ते बरोबर 1.5 फुट सोडतंय. पण चिखल्यामुळे काही डाऊट येतो. तर गाईच फायनली 2-3 तासाच्या नंतर 3-4 तास लागले मित्रांनो एवढा हक्क पेरायला. त्यानंतर मी काहीच व्हिडिओ काढला आणि त्याच्यानंतर मला जवळपास 1.5-2 तास लागला, कारण काहीच त्याच्यात मध्ये ऊन आलं, थोडासा पाऊस आला, थोडं काहीतरी थेंब आले. आता थोडेसे 10 रंग राहिले टोकून यंत्र लावायचे, तेवढं घेतो लावून गुकू लव राहिले टोकून यंत्र बैल पिला सोडले. मित्रांनो आज एवढं दमलो कोणी लय म्हणजे लय दमलो. अयो आपली स्क्रीन कारखाना राहिली, सगळं तिथंच राहिलं. आज आलो सगळं गावाकडं, काहीच मी गावाकडं इकडे यायचं तेवढंच कपाशी वर लावायचं, बाकी दुसरं काहीच नाही. नाही ते लावायचे नाणीच त्यांचं भरपूर राहिलं आहे. आणखी बप्पू जायलेत घरी. गाईच तर फायनल राहून घरी आलो, मोबाईल चार्जिंग मग ब्लॉक काढू शकलो नाही. मित्रांनो आता लाईट आली, म्हणजे लाईट पोहोचायली आता, पण मोबाईल फुल चार्जिंग झाला. मित्रांनो आता आलो मी झोपायला, म्हणजे झोपायचा टाईम झाला मित्रांनो. घरची टी व्ही पाहिजे म्हणून मी इथं आलो. एवढं उजेड कसं सगळं इकडं, गाड्या जायचं. आणि बघा आज चंद्र म्हणजे उघडलं म्हणजे पाऊस खाडा दिला, आजचा खाडाच दिला. काही विषय नाही गाडी तिकडं, एवढं वरती बल्ब कसं काय ते कोण बल्ब लावला काय गायचं गावठांच्या लाईटीला, तेव्हा तिथं ते बल्ब नव्हता. मित्रांनो
तर चला भेटूया म्हणजे ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. तर मित्रांनो चला बाय बाय.